नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट निखिल मालू जी जे मागच्या खरं तर 3-4 वर्षापासून काम करतात. पण मी असं काय म्हणतो की असे यंग एनर्जेटिक इंजिनियर आर्किटेक्ट जेव्हा अशा फील्डमध्ये येतात तेव्हा अशी आम्हाला एक आशा असते की बिंग असं यंग आणि विथ टेक्नोसॅव्ही वगैरे की त्यांच्याकडून काहीतरी नवीन ऐकण्याची. सो आणि तसाच त्यांचा प्रवास पण आहे. जरी मागच्या 3-4 वर्षापासून त्यांनी कामाला सुरुवात केली असली तरी वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओवर ते काम करतात. आर्किटेक्ट आहे, इंटिरियर आहे, लँडस्केपिंगचा एक फार मोठा प्रोजेक्ट ते घेऊन येतात, ज्याच्यात त्यांना एक व्हरायटी ऑफ वर्क करायची संधी मिळाली. सो या सगळ्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहे. सो तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर. तर आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. असं की पहिल्यांदाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं होतं, म्हणजे स्कूल, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडणं. कारण आर्किटेक्ट बरेचसे जेव्हा आम्ही बोललो तेव्हा बऱ्याचशा लोकांना ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे तो जनरली आर्किटेक्टकडे जातो, असा एक ट्रेंड आहे. तर तुम्हाला असंच होतं का कुणाचं मोटिवेशन, इन्स्पिरेशन होतं ज्याच्यामुळे तुम्ही आर्किटेक्ट फील्ड निवडलं, काय सांगाल? सो माझं स्कूलिंग दोंडाईच्या शहरात झालं. माझं होम टाउन दोंडाईचं आहे. 10th पर्यंत स्कूलिंग केल्यानंतर माझं इच्छा होती की 11th-12th पेरेंट्सची पण इच्छा होती की 11th-12th पुण्यात एका शहरात जाऊन करायला. बरोबर. आणि पुढची डिग्री पण पुण्यातच केली. सो मी पुण्यात 11th-12th केल्यानंतर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन घेतलं आर्किटेक्चरला. सो आर्किटेक्चर मी असं खूप आय वॉज नॉट नोन टू आर्किटेक्चर की एक्झॅक्टली काय फील्ड आहे. बट एक होतं की एक क्रिएटिव्ह फील्ड आहे, क्रिएटिव्हिटी एक जे असतं दॅट वॉज ऑलवेज देअर की काहीतरी वेगळं काय कुठल्या फील्डमध्ये करू शकतो, काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी, एक्सपेरिमेंट करण्यासाठी स्कोप कुठे आहे. सो इंजिनिअरिंग मी विचार करत होतो सिव्हिल इंजिनिअरिंग बद्दल, पण ते खूप मला वाटलं की स्ट्रक्चरल आणि रिस्ट्रिक्टेड होऊन जाईल. आर्किटेक्चर इज अ मिक्स ऑफ आर्ट अँड सायन्स. सो माझा एक फ्रेंड होता, सिनियर फ्रेंड होता दोंडाईच्यातलाच, त्याने मला गाईड केलं की यू कॅन डू आर्किटेक्चर विच इज अ मिक्स ऑफ आर्ट अँड सायन्स. सो इट वॉज समथिंग इंटरेस्टिंग. आणि मग डिग्री मध्ये आल्यानंतर एक स्टेजला नवीन नवीन एक्सपिरियन्सेस आले. आणि आर्किटेक्चर कॉलेज इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अ रेग्युलर कॉलेज. आर्किटेक्चर कॉलेज तुम्हाला डे नाईट असतं. यू आर वर्किंग थ्रू आउट द डे अँड तुम्ही रात्री पण कामच करताय. सो आम्ही स्लीप डिप्राइव्ड असतो जनरली. सो रिव्हिजन्स, काम, कॉन्सेप्ट, नवीन नवीन कॉन्सेप्ट डेव्हलप करायची, ते सगळे बरोबर त्याच्यात करतात. म्हणजे मी असं म्हणेन गमतीने दिवसाची रात्र करणारे लोक वेगळे असतात, तुम्ही रात्रीचा दिवस करता आर्किटेक्ट म्हणून असं. पण माझ्या मते असं की त्याला नवीन काहीतरी जर तुम्हाला विचार करायचा असेल तर शांतता पाहिजे सगळ्यात महत्त्वाची. आणि बऱ्याचदा संध्याकाळ रात्री तुम्हाला अशी शांतता मिळत असेल की ज्याच्यात नवीन काहीतरी, कारण हे फील्ड क्रिएटिव्ह आहे फार. आणि मग त्याच्यावरचाच पहिला प्रश्न असा येतो की फील्ड फार क्रिएटिव्ह असल्यामुळं आता पूर्वी असं होतं की ज्याच्यात स्वतःच्या क्रिएशनला खूप स्कोप होता. आता टेक्नॉलॉजीची हेल्प खूप होते या फील्डमध्ये आणि ऑफकोर्स तुम्ही पण करत आहात. तर आताची लेटेस्ट सॉफ्टवेअर कुठली आहेत ज्याची तुम्ही हेल्प घेताय, आणि आर्किटेक्ट नंतर तुम्हाला असं वाटलं का की अजून हा पण एक कोर्स त्याच्याबरोबर केला पाहिजे विथ चेंजिंग टेक्नॉलॉजी? ओके. सो करंटली टेक्नॉलॉजीमध्ये AI इन रिसेंट इयर्स हॅव बीन डेव्हलपिंग. AI मुळे आम्हाला एक ईज झाली की आम्ही क्लायमेट एकदम ॲक्युरेट याच्याने मेजर करू शकतो. एव्हरी सीझनचा, एव्हरी डेचा काय अमाऊंट ऑफ सन त्या बिल्डिंग मध्ये येईल, किती ओपनिंग्स आम्हाला कुठल्या डिरेक्शन मध्ये सोडायला हवी, किती फसाड, म्हणजे एक आम्ही जे एक एलिव्हेशन केलं होतं ज्याच्यात आम्ही AI चा यूज केला होता. AI प्लस काही सॉफ्टवेअर्स आहेत, ग्रासहॉपर, रायनो, ग्रासहॉपर, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यात आपण एक्झॅक्ट ओपनिंग्स डिसाइड करू शकतो की किती % ओपनिंग कुठल्या डिरेक्शन मध्ये, कुठल्या साईडला हवी, की ज्याच्याने एक कम्फर्टेबल अटमॉस्फिअर बिल्डिंगच्या आत क्रिएट होईल. एक थर्मल कम्फर्ट एक असतं. सो ते बिल्डिंग मध्ये असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज वेअर वी आर डिझायनिंग, जिथे आम्ही प्रॅक्टिस करतोय, इट इज अ व्हेरी हॉट अँड ड्राय क्लायमेट. सो या हॉट अँड ड्राय क्लायमेट मध्ये बिल्डिंग कशी आपलं टेम्परेचर कमी ठेवणार, कसं आपलं थर्मल कम्फर्ट मेंटेन ठेवणार, वाईल रिड्युसिंग द यूज ऑफ ACs जे आपल्या क्लायमेटवरही इम्पॅक्ट करतो. सो नॅचरली हाऊ वी डिझाईन बिल्डिंग, ते AI मुळे आता खूप जास्त
मदत व्हायला झाली, मदत होती त्याची. बरोबर. पण मग त्याचा थोडा एक रिव्हर्स प्रश्न असा आहे की मग अशी आपण बोलताना बोललो सोशल मीडियामुळे आता कस्टमर किंवा क्लायंट सुद्धा खूप अवेअर झालाय. राईट. पूर्वी असं होतं की तो ब्लँक असायचा, राईट. त्याला कदाचित कळायचं नाही डिझाईन कसं होणार आहे, जरी तुम्ही ते दाखवले तरी आता 3D डिझाईन मध्ये तुम्ही दाखवता. तर आता कस्टमरच तुम्हाला कधी अवेअर करतो का की असं पाहिजे डिझाईन, यांच्यासारखं करून द्या वगैरे, किंवा माझा पण प्रोजेक्ट असा झाला पाहिजे वगैरे? हो, असं खूप वेळा होतं की कस्टमर्स आम्हाला रील्स किंवा सर्टन पिक्चर्स दाखवतात की आम्हाला असं हवं. सो आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो की एव्हरी प्रोजेक्ट अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. तुम्ही एक वेगळे व्यक्तित्व आहेत आणि हा प्रोजेक्ट किंवा हा ज्याच्यासाठी डिझाईन केलेला आहे तो एक वेगळा पर्सन होता. सो द प्रोजेक्ट विच वी आर डिझायनिंग इज टेलर मेड फॉर यू. ही फिटिंग फक्त तुमच्यासाठी आहे. सो दॅट वे. आणि दुसरं एक आहे की आम्ही पण प्रयत्न करतो की हे जे दाखवतायत आम्ही त्यांना त्यापेक्षा बेटरच करून दाखवू. सो इट इज मोर ऑफ कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटने घेतो आम्ही की येस वी कॅन डू बेटर दॅन दिस. व्हाय दिस. पण हे सगळं करत असताना जेव्हा कस्टमरच्या कायम एक्सपेक्टेशन अशा वेगवेगळ्या असतात, तुम्ही त्यांना चांगले ऑप्शन देत असतात, पण हा बजेट हा शेवटी कन्स्ट्रेंट प्रत्येकाकडे येतोच. आणि स्पेशली तुम्ही ज्या बेल्ट मध्ये काम करताय त्या बेल्ट मध्ये मग तुम्हाला ते बजेट, तुमची आयडिया, थॉट प्रोसेस जी आता करायची आणि ऑफकोर्स जो अल्टिमेट प्रोजेक्ट होणार आहे, मग या तिन्हीचं कॉम्बिनेशन कसं करता तुम्ही? सो बजेट जे असतं, मटेरियल्सचं जे यूज आहे दॅट डिपेंड्स ऑन आर्किटेक्ट. आर्किटेक्ट बजेट कमी बजेटमध्ये पण खूप छान डिझाईन करू शकतो. बिकॉज मेन प्रिन्सिपल्स जे आहे, लाईट, एअर, सन इज फ्री ऑफ कॉस्ट. ते मेजर एलिमेंटच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये. सो खूप कमी कॉस्ट मध्ये पण, एक मिनिमम कॉस्ट मध्ये पण खूप चांगला प्रोजेक्ट टर्न आउट होऊ शकतो इफ वी यूज प्रॉपर लाईट शॅडो पॅटर्न्स जे आहेत, तुमचं क्लायमेट बरोबर आहे आणि सिम्पल मटेरियल पॅलेट मध्येही खूप चांगलं एक्झिक्युशन होऊ शकतं. गरज नाही की खूप महाग एलिमेंट्स आपण लावू, प्रत्येक वॉल डेकोर करू. डिपेंडिंग ऑन द पर्सनॅलिटी ऑफ द क्लायंट आणि त्याचं बजेट, आपण त्या हिशोबाने हे करू शकतो. बरोबर. मग अशी जसं आपण म्हणतो की कन्स्ट्रक्शन मधले काही थंब रूल्स आहेत, तसे इंटिरियर मधले काही थंब रूल्स आहेत का की जनरली क्लायंट त्याच्यात चुका करतात आणि नंतर ती चूक लक्षात येते की अरे जसं एखादा बेड एवढा हेवी आपल्याला नव्हताच बनवायला पाहिजे, जो आता बनवून गेलाय, वॉर्डरोबची एखादी डिरेक्शन असेल, तर अशा काही मेजर चुका सांगू शकाल का ज्या जनरली होतात आणि ज्या तुम्ही आपण टाळू शकतो? ऑफकोर्स जनरली काही क्लायंट्स आता खूप इन्फ्लुएन्स होऊन असं त्यांचं मत असतं की एखादा रूम आहे तर चारही वॉल्स खूप डेकोरेटिव्ह असायला हवं, खूप छान दिसायला हवं, हेवी पॅनलिंग करायला हवं. सो आम्ही जनरली सजेस्ट करतो 1 किंवा 2 फोकल पॉइंट्स आर गुड इनफ एका चांगल्या अँबियन्स साठी. एक कुठली वॉल किंवा 2 कुठली वॉल्स आपण घेऊन त्यांना एक एलिमेंट देऊ आणि बाकी रूम आपण सोबत ठेवू, ज्याच्याने तुम्हाला लॉंग रन मध्ये तो रूम मध्ये पीस व्हायला हवा, पीस फील व्हायला हवा, ना की यू गेट डिस्टर्ब्ड while seeing so many elements in a single room. सो ते एक असतं की थंब रूल तेच आहे की मिनिमल, कमी याच्यात ही तुम्ही चांगला अँबियन्स क्रिएट करू शकता. बरोबर. हा जसा कस्टमर साठी तुम्ही टिप्स सांगितल्यात, तशाच मग आता या फील्ड मध्ये जे तुमचे नवीन तरुण इंजिनियर येत आहेत, मित्र येत आहेत, आर्किटेक्ट येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, फ्रेंड्स येत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल या फील्ड मध्ये येण्यापूर्वी? आय वुड सजेस्ट की तुम्ही स्टार्ट अर्ली करा. सो मी जेव्हा सुरू केलं, आय वॉज इन 5th इयर. ऍक्च्युली माझं 5th इयर जेव्हा आम्हाला इंटर्नशिप करायची असते, सो तेव्हा माझं सिलेक्शन फॉरेन कंट्रीच्या फर्म मध्ये झालेलं, बट ड्यू टू कोविड आय कुड नॉट गो. सो कोविड मध्ये मी एका शिमला बेस्ड फर्म साठी मी इंटर्नशिप केली आणि कोविड जसं जसं एक्सटेंड होत गेलं, 6 महिन्याची इंटर्नशिप आणखी 1 वर्षाची. सो आय टूक दॅट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. मी 6 महिने शिमलाच्या फर्म मध्ये केल्यानंतर पुढचे 6 महिने गोवाला जाऊन वर्क केलं. सो दॅट वॉज अनदर न्यू एक्सपिरियन्स. शिमलाची जी फर्म होती ती ट्रेडिशनल आर्किटेक्चर प्रॅक्टिस करायची विथ वुड, स्टोन्स, अँड गोवा वॉज अ लक्झरी प्रोजेक्ट बेस्ड फर्म. सो व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्सेस. आणि जेव्हा मी गोवात होतो, सो आय गॉट अ प्रोजेक्ट फ्रॉम जलगाव. माझ्या फ्रेंडचा एक प्रोजेक्ट होता. सो त्याने मला ऍक्च्युली एका दुसऱ्या इंजिनियर कडनं ते डिझाईन करत होते. सो दे शोड मी प्लॅन अँड आय ऑफर्ड की मी याच्याहून पेक्षा बेटर मी
प्लॅन करू शकतो, बरोबर. गिव्ह मी अ चान्स. बरोबर. सो त्याच्यानंतर माझा थिसिस होता 6 महिन्याचा, बट अच्छा. मी प्रोजेक्ट घेतला की लायझिंग ऍटलीस्ट मी प्लॅनिंग तर करून बरोबर. बघतो. सो त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी प्रोजेक्ट मला हँड ओव्हर केलं हं, की हे पूर्ण विथ इंटेरियर्स तुम्ही करा. बरोबर. अँड दॅट्स हाऊ आय शिफ्टेड टू जळगाव आफ्टर माझी इंटर्नशिप झाल्यानंतर गोवामध्ये. बरोबर. आय शिफ्टेड टू जळगाव. माझं थिसिस वेस्ट मॅनेजमेंट मध्ये होता Oh, great. आणि माझं प्रोजेक्टही मी साइड बाय साइड थिसिस आणि प्रोजेक्ट दोन्ही हँडल केलं. Very good. अँड आय ऑल्सो वर्क फॉर अन आर्किटेक्ट. माझा सिनियर आर्किटेक्ट फ्रेंड होता भुसावळमध्ये. अच्छा. सो आय डिड ऑल दिस थ्री थिंग्स टुगेदर. हे क्या तिन्ही बात गोष्टी आहे. मी एकत्र केल्या. बरोबर. आता तुम्ही इतके टेक्नोसाव्वी आहेत, इतकं सगळं वापरता, पण आता पुन्हा असं वाटतं का की कुठला तरी कोर्स केला पाहिजे किंवा मागच्या वर्षभरात कुठला स्पेशल ट्रेनिंग घेतलंय किंवा घ्यावंसं वाटतंय आता? मेन आर्किटेक्चर मध्ये आम्हाला स्वतःला रिफ्रेश करावं लागत असतं बरोबर. की आमचे जे आयडियाज आहेत ते आम्हाला स्वतःच्याच आयडियाजला चॅलेंज करावं लागतं बरोबर. की Every हे एक time. वे नाही आहे, आणखी एक वे एक असू वे. शकतो. बरोबर. सो मेन कोर्स तर आय वुड सजेस्ट की तुम्हाला ट्रॅव्हल करायला हवं. ट्रॅव्हल बेस्ड कोर्सेस खूप आहेत आर्किटेक्चरमध्ये, ज्याच्यात तुम्हाला जुनं आर्किटेक्चर म्हणजे आपली हिस्ट्री काय आहे, त्याच्यातनं आपण काय घेऊन पुढे डिझाईन करू शकतो. बरोबर. एक हायब्रिड वे ऑफ अप्रोचिंग थिंग्स. म्हणजे हिस्ट्रीचे जे प्रिन्सिपल्स आहे ते कन्सिडर करून टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन कसं आपण ते करू शकतो. सो क्लायमेट प्रिन्सिपल्स ऑफ हिस्ट्री अँड न्यू टेक्नॉलॉजी चं एक हायब्रिड जे मिक्स होतं, दॅट कुड बी अ व्हेरी गुड वे ऑफ लर्निंग. क्या बात आहे. दुसरं आणखीन एक विचारायचं म्हणजे तुम्ही टॉप 25 रायझिंग अँड ट्रेंड सेटर आर्किटेक्ट फर्म मध्ये असल्यामुळं याच्यासाठी नॉमिनेट असल्यामुळे असं म्हणेन मी की धुळे शहराबद्दल किंवा दोंडाईच्या बद्दल आता तुम्ही म्हणालात तसं, तर त्याच्या विकासाचं विजन असं तुम्हाला काय वाटतं की हे बदल करायला पाहिजेत किंवा हे व्हायला पाहिजे आपल्या सिटीमध्ये? सो आपल्या एरियाजमध्ये जळगाव, धुळे, दोंडाईच्या पब्लिक स्पेसेसची नीड खूप आहे. म्हणजे जिथे सोशली लोक कनेक्ट होऊ शकतात. सोशल गॅदरिंग. जसं पुण्यात कलाकार कट्टा आहे, FC रोड, JM रोड, जे खूप सोशली डिझाईन केलेले स्पेसेस आहेत, टेलर मेड स्पेसेस आहेत. सो त्यांना थोडं महत्व द्यायला हवं की पब्लिक एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकते. आणि दॅट इज ऑल्सो द रोल ऑफ गव्हर्नमेंट अँड डिझायनर्स. आर्किटेक्ट आणि गव्हर्नमेंटला एकत्र मिळून असे स्पेसेस क्रिएट करायला हवे ज्याच्यातनं क्रिएटिव्हिटी आणि वेगवेगळे प्रोफेशन्स जसं म्युझिक, डान्स, आर्ट या सगळ्यांना एक स्टेज प्लॅटफॉर्म भेटेल. बरोबर. हे सगळं. आणि मग या सगळ्यासाठी गव्हर्नमेंट कडनं काय अपेक्षा की गव्हर्नमेंट कसं करू शकतात हेल्प? गव्हर्नमेंटकडे DP प्लॅन वगैरे मध्ये एरियाज अलॉटेड असतात पब्लिक स्पेसेससाठी, बट ते डिझाईन करताना फक्त त्याच्यात लँडस्केपिंग किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स टाकून ते प्रोजेक्ट कम्प्लीट केले जात आहेत. त्याच्यात गव्हर्नमेंट एक कॉम्पिटिशन फ्लोट करू शकते की या स्पेसला कोणता आर्किटेक्ट जास्त क्रिएटिव्हली डिझाईन करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. त्याच्याबद्दल पब्लिकमध्ये डिस्कशन्स होऊ शकतात. पब्लिकला ते प्रेझेंटेशन दाखवून मग पब्लिक ओपिनियन घेऊ शकतो आणि मग ते एक्झिक्युशन करायला हवं. सो दॅट वुड बी अन आयडियल वे ज्याच्याने आपण पब्लिक स्पेसेस डेव्हलप करू शकतो. बरोबर. दुसरं आपण मगाशी इंट्रोडक्शन मध्ये किंवा त्याच्याही आधी बोललो ते म्हणजे एका खूप मोठ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय. तर मग तो आयकॉनिक प्रोजेक्ट अजून कुठला आहे का? तो आता एक आयकॉनिक प्रोजेक्ट येणार आहे तुमच्या? तो ऑनगोईंग आहे म्हणून आता त्याला आयकॉनिक म्हणणं थोडं चुकीचं आहे. पण त्याच्याबद्दलही सांगा आणि जो पूर्वी कम्प्लीट केलाय त्याबद्दलही सांगा. दोन्ही सांगा मग. सो आताचा जो प्रोजेक्ट आम्ही करतोय स्केल वाईज तो आमचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. रिसॉर्ट राजलीला रिसॉर्ट्स करून तो प्रोजेक्ट आहे. जळगाव पद्मालयकडे आम्ही करतोय. सो तो पूर्णपणे नॅचरल 50 एकर्स ऑफ लँड मध्ये आम्ही पूर्ण एका नॅचरल कॉन्सेप्ट मध्ये त्याला करतोय, विच इज क्लायमेट बेस्ड प्रोजेक्ट. याला आम्ही खूप कमी कॉस्ट मध्ये बनवतोय, ज्याच्यात आम्ही एक्सपोज्ड ब्रिकचं टेक्नॉलॉजी यूज करतोय. सो बेसिकली स्टाईल आहे एक्सपोज्ड ब्रिक, ज्याला काही तुम्हाला प्लास्टर किंवा कलर किंवा ऍडिशनल काही मटेरियल नको यूज करण्याचं गरज पडेल. सो बेसिकली ते एक ब्रीदिंग बिल्डिंग आहे, लिव्हिंग बिल्डिंग बनून जाते. सो जे नॅचरल मड आहे, जे पूर्ण फार्म आहे, त्याच्यात ते मड पासूनच बनलेले जे ब्रिक्स आहेत ते आम्ही यूज करतो. सो इट इज अ पार्ट ऑफ नेचर रॅदर दॅन डिफरंट बिल्डिंग. सो
ते एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यात आम्ही लँडस्केपिंग, आता बेसिकली फर्स्ट फेज मध्ये आम्ही रेस्टॉरंट आणि लँडस्केप गार्डन डेव्हलप करतोय. बरोबर. सो त्याच्यात आम्ही 650 ट्रीजचं आता मार्किंग केलं. सो ते इच ट्री अँड इच प्लांट हॅज स्पेसिफिक पर्पज, की हा फ्लावरिंग प्लांट आहे, हा याच्याने स्मेल जास्त येईल. सो सेन्सेस ऑफ ह्युमन त्यालाही आम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. जेव्हा यू आर एंटरिंग दॅट प्लेस, सो तुमचे सगळे सेन्सेस ऍक्टिव्ह व्हायला हवे. व्हिज्युअली, तुमचं एस्थेटिकली, तुमचं स्मेल्स, ते सगळे ऍक्टिव्हेट होतील आणि तो एक प्लेफुल ग्राउंड आहे आमच्यासाठी. एक्सपिरियन्स मिळेल. येस. बरोबर. आणि मग दुसरा एक असा प्रोजेक्ट मला विचारायचा की जो करताना तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, जे करताना काही अडचण आली, जे करताना काही चॅलेंजेस आले बेसिकली, आणि ओव्हरकम दॅट चॅलेंज, असं काहीतरी प्रोजेक्ट. सो आता मी रिसेंटली 2022 मध्ये एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला. कादियानी हाऊस म्हणून एक प्रोजेक्ट होता. सो तो प्रोजेक्ट ऍक्च्युली साऊथ फेसिंग डिरेक्शनला होता. साऊथ टुवर्ड साऊथ होता. ऍक्च्युली कॉर्नर प्लॉट साऊथ अँड ईस्ट कॉर्नर होता. सो मेजर साईड त्याची साऊथला होती. सो साऊथ मधून खूप जास्त हीट पेनेट्रेट होते. म्हणजे बिल्डिंग जी आहे त्याचं पूर्ण टेम्परेचर डिपेंड करतो साऊथ आणि वेस्ट मध्ये. जर का ते बॅक साईडला आहे किंवा कुठली बिल्डिंग आहे तर ते शेड होऊन जातं. बट दिस बिल्डिंग वॉज कम्प्लिटली एक्सपोज टू साऊथ डिरेक्शन. सो त्या प्रोजेक्टला आम्हाला चॅलेंजिंग हे होतं की त्याचं फसाड कसं डिझाईन करायचं, त्याचं ओपनिंग्स कसे डिझाईन करायचे, की फ्रंट एलिव्हेशन पण चांगला दिसायला हवा आणि हीट पण आम्ही कमी करायला प्रयत्न केला. सो दॅट वॉज अ चॅलेंजिंग प्रोजेक्ट विच वी अचीव्ड विथ हेल्प ऑफ AI, विथ हेल्प ऑफ रायनो ग्रासहॉपर जे सॉफ्टवेअर जे ते यूज करून आम्ही त्याला पूर्णपणे सक्सेसफुली एक्झिक्यूट केला. 2 वर्षानंतरही आज जेव्हा आम्ही क्लायंटचे फीडबॅक ऐकतो किंवा कोणालाही आम्ही व्हिजिट देतो, सो दॅट इज अ व्हेरी युनिक प्रोजेक्ट. क्या बात आहे. दुसरं आपण म्हणतो कायम कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे चेक करता, किंवा हाऊ टू सिलेक्ट द स्टील वेल कन्स्ट्रक्शन? स्टील सिलेक्ट करताना आमचं मेन त्याचं प्रोसेसिंग टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे, त्याचे ग्रेड्स काय काय आहेत, कुठल्या प्रोजेक्टला कुठलं ग्रेड आम्हाला अप्रोप्रिएट लागणार आहे, त्याचं बेंडिंग स्ट्रेंथ काय असणार आहे. सो ऑल दोज फॅक्टर्स आर कन्सिडर्ड. आयकॉन जे स्टील आहे ते आम्ही बऱ्याच वेळी त्यांचं व्हिजिट्स वगैरेला पण गेलोय, त्यांचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघितली. सो वी आर वेल नोन टू द कंपनी आणि खूप चांगलं त्यांचे प्रोडक्ट्स लॉन्च केले. क्या बात. तो हे होते आर्किटेक्ट निखिल मालूजी. मी सुरुवातीला सांगितलं तसं की मागच्या 3-4 वर्षापासून ते काम करतात, पण वेगवेगळ्या पोर्टफोलिओवर त्यांनी ऑलरेडी काम केलंय. काही आयकॉनिक प्रोजेक्ट त्यांचे कम्प्लीट आहेत, काही नवीन प्रोजेक्ट करतायत. सो येणाऱ्या भविष्यात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.